पूजन चालू असताना दंडी स्वामी आणि सगळे पुजारी स्वयंभू दत्तात्रयांची पूजन करत होते आणि स्वयंभू दत्तात्रयांच्या मुखापाशी तिकडे सारखा भाताची शीतं दिसायला लागली आणि तो पुजारी पुसायचा आणि ते तरी परत यायचं, परत ते पुसायचं. मग त्याला प्रश्न पडला की हे नक्की काय होतंय. आणि हे सगळं चालू असताना अचानक मग श्रीपाद स्वामींनी ठरवलं की आता आपण लीला दाखवायची. त्याच वेळेस दंडी स्वामींच्या हाताला जो दंड होता तो अचानक तुटला, जे 2 भाग झाले. त्यांना असं वाटायला लागलं की त्यांच्या स्वतःचेच 2 भाग झाले का काय, त्यांचा अहंकार पूर्ण नष्ट झाला. पण त्यांना लक्षात आलं की आता हे सगळ्यांना कळणार दिसतंय की आता श्रीपाद स्वामींची शक्ती माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यांनी सुरुवातीचाच पाठ असा आहे की ते आल्या आल्या त्यांची वाचा गेलेली होती. मग ते सगळ्या त्यांच्या शिष्यांनी अशी धारणा निर्माण केली श्रीपाद स्वामींबद्दल की श्रीपाद स्वामी हे एक शूद्र तांत्रिक आहेत, त्यांनी आमच्या स्वामींची वाचा घालवली, आमचे स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे त्यांना सगळं जमलं. मग परत त्यांना नंतर वाचा आली असं त्यांनी धारणा केली होती. ते पटकन पळून जाण्याच्या हिशोबाने मग निघालेच होते, पण ते निघतात तोपर्यंत ते जागेवरच नुसते चालतायत आणि जमीन मागे मागे सरकते. असाच प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला. आणि मग नंतर मग श्रीपाद स्वामी जागेवरूनच मग त्यांना बोलतात, थोडेसे चिडलेले असतात श्रीपाद स्वामी की केवढा मोठा तुम्ही अहंकार केला, तुमची सिद्धी ही लोककल्याणार्थ वापरायची असते, हा खूप मोठा बोध आहे.